हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शो बस तुमच्यासाठी घेऊन आलाय एक नवा शो ज्याचं नाव आहे द रियुनियन. आता नावावरनंच तुम्हाला कळलं असेल हे असणार आहे एक रियुनियन. पण रियुनियन नेमकं कोणाचं? तर आपल्याकडे आपल्या मराठी मालिका विश्वामध्ये अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. अशाच काही खास एव्हरग्रीन मालिकांमधल्या त्या एव्हरग्रीन जोड्या मी तुमच्या भेटीला आणणार आहे आणि त्यांचंच होणार आहे आपल्या चॅनलवर रियुनियन. आता पहिल्याच एपिसोडमध्ये कोण, तर एक खास सुंदर आणि मस्त जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर रमा आणि समर म्हणून आपण त्यांच्यावर खूप प्रेम केलं आहे. त्यांच्यातली ती नोकझोक, त्यांच्यातला तो रोमॅन्स आपण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आहे. स्वागत करूया वादळवाट या एव्हरग्रीन मालिकेमधले रमा आणि समर, म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधर आणि अभिनेता दिग्दर्शक लोकेश गुप्ते. या जोडीचं रियुनियन अनुभवूया. चला माझ्याबरोबर सुरुवात करूयात या नव्या एपिसोडला. द रियुनियनचा हा पहिलाच एपिसोड माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे, कारण मी खूप एक्सायटेड आहे तुमच्या दोघांशी गप्पा मारायला. स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. समर, कसे आहात? अरे मस्त, जसा समोर होता नेहमी तसाच आहे. रमा कशी आहे? मी बरी आहे. बरी आहेस तू? मी छान आहे. नाही नाही, मस्त आहे, धमाल आहे. आणि तुझ्या ह्या ॲटिट्यूड मुळेच ना डोक्यात जायची तेव्हा पण आयुष्यभर आता काही नाही रे, मुलांनी सगळा तो पिळवटून टाकला ॲटिट्यूड. पण तुम्हाला कसं वाटतं एकमेकांना आता जरा पुन्हा एकदा मी त्या कॅरेक्टर वाईज इंट्रोड्यूस करून दिलं, असं कसं वाटतंय? एकदम जरा नॉस्टॅल्जिया झालाय का? या डेफिनेटली खूप बरं वाटतंय, कारण एकतर एवढ्या वर्षांनंतर मला वाटतं खूप वर्षानंतर भेटतोय आपण असेही, म्हणजे निवांत गप्पा मारायला जस्ट सोहळ्याला एका पुरस्कार देण्यासाठी तेवढेच. भेटलो. पण अदरवाईज असे एकत्र बसून गप्पा मारणं वगैरे सो खूप, तू म्हणालीस तसं की एकदम नॉस्टॅल्जिया आणि त्या सगळ्या आठवणी. करेक्ट. पण आत्ता म्हणजे जर समर आत्ता प्ले केला असता आणि रमा आत्ता प्ले केली असती तर ती कशी असती? खूप ऍक्च्युली मजा आली असती ना, कारण अनेक वर्षांनी आम्ही मच्युअर्ड झालोय, थोडंसं वेगवेगळ्या शिकलोय, आणखीन थोडासा ठहराव आमच्यामध्ये पर्सनॅलिटीज मध्ये आलाय. तर मला असं वाटतं की 40 वर्षाची रमा आणि 45 वर्षाचा समर बघायला सुद्धा लोकांना मजा येईल. डेफिनेटली. मी खूप फरक पडला असता ना, की मी तेव्हा पण तेव्हा काय होतं की बऱ्याच गोष्टी चाचपडत होतो आम्ही सुद्धा, म्हणजे ॲक्टर म्हणून सुद्धा किंवा कलाकार म्हणून सुद्धा काही गोष्टी चाचपडत होतो. ते कॅरेक्टरमुळे चाचपडत होतो. सुरुवातीचा काही एपिसोड असं झालं ना, ते कॅरेक्टर मिळेपर्यंतच थोडासा वेळ गेला. पण मला असं वाटतं आत्ता जर का ते प्ले करायची वेळ तर इतकी मजा येईल, कारण एकतर जसंही म्हणाले की एवढी मॅच्युरिटी आहे आणि आता कॅरेक्टर समजून घेऊन आणखीन छान पद्धतीने ते करणं, आणि अगेन पुन्हा टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच गोष्टी इतक्या बदलत गेलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता एक हुशारी आली आहे ती जी कलाकार म्हणून आवश्यक असते. कदाचित तेव्हा नसेल तेवढी, असं म्हणूया. तेव्हा आपण ना, मी तुला सांगू, तेव्हा आपण असे सळसळत होतो, त्यामुळे आपल्याला ना अभि करते आता आपण करूया, छान करूया, मनापासून एक अप्रोचच बदलला की आता करूया, असं वाला नाही, करूया, छान करूया, मस्त रिहर्सल करून करूया. सो ती मजा आणण्यापेक्षा ना, ते मला असं वाटतं की आत्ता जर केलं ना तर त्यातली गंमत अजून बाहेर निघेल. पण वादळवाट ही अशी मालिका आहे जी अजूनही प्रत्येक जण आवर्जून बघतं युट्यूबवर. अनेकांच्या रिंगटोन, कॉलर ट्यून त्याचं टायटल ट्रॅक आहे, राईट? मला जरा काही वर्ष मागे जाऊन तुम्ही दोघं सांगा, लोकेश दादा, अदितीताई, तुमचा डे 1 कसा होता वादळवाटच्या सेटवरचा? मला आठवतंय, मी ऑडिशनचं सांगते, शशांकच्या ऑफिसमध्ये अनेक नामांकित म्हणजे तेव्हाचे गाजलेले चेहरे बसले होते आणि मला बोलवलं. मी आपली एक नाटक करत होते तेव्हा, क्षिती, मी आणि माधवी जोवेकर, ऑल द बेस्ट अल्टिमेट माझं नाटक करत होतं. इथेच वर्सोव्याला त्याचं ऑफिस होतं. तिकडे अशा सगळ्या, अरे वा, मी हिला पाहिलंय टीव्हीमध्ये, मला असं बरं, अरे ही आहे इकडे. आणि मग अभय परांजपे बसला होता, त्यांनी एक स्क्रिप्ट दिलं, असं तेल लावून वगैरे मी पायात स्पोर्ट्स शूज घालून ट्रेननी ट्रॅव्हल करायचं. एक ऑडिशन दिलं आणि म्हटलं गेले. मला आठवतं की मला म्हटलं ह्यांच्यामध्ये कुठे आपल्याला सिलेक्ट करणार, आणि अचानक एक दिवस फोन आला की अरे काही कारणाने माझं सिलेक्शन झालं. तर मला मजा आली, कारण इतकी वर्ष आपण ज्या चॅनलवरच्या मालिका पाहतो, कारण या क्षेत्रात यायचं स्वप्न कधीच नव्हतं पाहिलं. आमच्या फॅमिलीचं जर रूट बघितलं तर एज्युकेशन हा रूट आहे, त्यामुळे चाइल्ड सायकॉलॉजिस्ट व्हायचं होतं मला. आणि अरे यार, ये तो मतलब रुखी बदल दिया, ऐकलंस ना, रोखी बदल दिया. रोखी बदल दिया, शिकते आता उर्दू भाषा. हा आला. तर म्हणजे मला आठवते तो ऑडिशनचा दिवस आठवतोय, पहिला दिवस नाही आठवत,
आठवते. वा, लोकेश दादा. मला दोन्ही दिवस आठवत आहेत. ऑडिशन बसरा स्टुडिओमध्ये झाली होती कारण माझं कॅरेक्टर लेट इन झालं होतं. मालिका तोपर्यंत सुरू झाली होती. सो आय थिंक 35 का 40 एपिसोड नंतर त्या कॅरेक्टरची एंट्री झाली ती. सो मी गेलो होतो ऑडिशनला बसरा स्टुडिओमध्ये जेव्हा ऑलरेडी शूट चालू होतं त्यांचं. आणि अभय होता परांस, मला अजूनही आठवतं. सगळेच होते, अभय होता, मंदार होता, शशांक होता. सो ऑडिशन दिली मी आणि त्यानंतर मी आल्यानंतर मला कळलं की ओके फायनल झालं आहे म्हणून, सिलेक्ट झालो आहे. आणि एक तारीख मला सांगितली की ह्या दिवशी तुझं शूटिंग सुरू होणार आहे म्हणून. तेव्हा हे बरं असायचं ना, ऑडिशन दिल्यावर तुम्हाला लगेच सांगायचं तुमचं झालंय की नाही, तात्काळ नाही ठेवायचं. म्हणजे आता मला हे फार अनुभव येतो. तो ऑडिशनचा दिवस होता माझा की तो खूप छान झाली ती ऑडिशन आणि मस्त झाली होती. आणि त्यांनी मला सांगितलं की ओके झालं आहे, डन आहे म्हणून. असं मला तारीख दिली शूटची. आणि मला शूटच्या आदल्या, मला अजून आठवतं, शूटच्या आदल्या दिवशी मला फोन आला होता की तुझं कास्टिंग नाही होते म्हणून आता या रोलसाठी. काय बोलतोस? मी दुसऱ्या कोणाला तरी सिलेक्ट केलं आहे. सो रिझन्स नाही काही सांगितले गेले मला तेव्हा. आय वॉज की ठीक आहे झालं आता परत. कारण तेव्हा मी जस्ट एडिट संपून, म्हणजे एडिटर म्हणून मी तेव्हा अभिनेता म्हणून काम कमी केलं होतं, बंद केलं होतं रादर. आणि पुन्हा एकदा अभिनयाकडे वळत होतो. सो मला असं की यार परत आता तेच पुन्हा सगळं स्ट्रगल आणि हे वगैरे वगैरे. सो म्हणलं ठीक आहे, वाईट वाटलं थोडंसं. पण मला पुन्हा 2 दिवसांनी संगीत कुलकर्णीचा फोन आला होता. आणि तो पहिला दिवस शूटचा मला आठवतोय. जीवन मिलला मी शूट करत होतो साकी नाक्याला. या सो तिथे मला बोलवलं त्यांनी. मला म्हटलं काय करतोयस तू? मी म्हटलं काय नाही, मी आहे घरी आहे. तो म्हटलं उद्या ये, सीन शूट करायचा आहे. म्हटलं काय झालं? तो म्हटलं आत्ता मला काहीच विचारू नको, ये आणि शूट कर. सो मी गेलो. माझं नशीब बघ कसं होतं की जो सीन मला ऑडिशनला दिला होता ना, तोच सीन मला पहिल्या दिवशी शूट करायला मिळाला होता. सो मला वाक्य पाठ करणं किंवा काही हे नव्हतंच, ते पाठच होतं ऑलरेडी. सो तो आणखीन चांगल्या प्रकारे झाला. आणि मला असं झालं की सीन झाल्यानंतर मला अजूनही आठवतोय मॉनिटरवरती असे सगळेजण बसले होते आणि संगीतने असं माझ्याकडे तिथनं बघितलं. आय थिंक तुला हॉस्पिटलमध्ये तू असतेस असा काहीतरी सिक्वेन्स होता आणि मी इन्व्हेस्टिगेशनला येतो, असा पहिला सीन होता तो. आणि तो आला, त्यांनी मला मिठी मारली घट्ट संगीतनी आणि म्हणाला मस्त केला म्हणून, छान. हे बघ आणि तिथून मग ते सुरू झाली जर्नी. पण हे मधल्या काळात काय झालं काय मला काहीच माहित नाही. पण मला असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की ते माझ्या नशिबात लिहिलं होतं समोर, ते कॅरेक्टर माझ्या नशिबात लिहिलेलं होतं. पण मग त्याच्यानंतर असं झालं ना की एक त्याला आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा एक हे मिळालं की ओके फाईन, सो आता मला जे करायचं ते मी चांगलंच करीन काम पुढे आणखीन. सो तिथून मी दुसरा दिवस तिसरा दिवस मग ते सुरू झालं. पण तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटतात, म्हणजे एसीपी समर अजिंक्य आणि रमा चौधरी जेव्हा भेटले एकमेकांना पहिल्यांदा त्या सेटवर, क्विक तुमची मैत्री झाली होती का? तुम्ही ओळखत होता त्याआधी एकमेकांना? ओळखतही नव्हता? नाही ओळखतही नव्हता. सांग आपली किती मैत्री होती? होती का ताई मैत्री होती? नाही नाही नाही, आम्ही खूप भांडायचो. आम्ही तोंड राग यायचा एकमेकांना. कारण काय? माझ्या डोक्यात जायचा आणि ह्याच्या डोक्यात मी जात असेल कदाचित. हो जायचीच जाते नको म्हणून कोंबड्या जायची. तेव्हा काय होतं ना की एकतर म्हणजे ओळखही नव्हती, काहीच नव्हतं. बरं त्याच्यात थोडासा एक 40 एपिसोड शूट झालेले होते, टेलिकास्ट झाले होते. सो एक साधारण एक मालिका ना ती लोकांना आवडत होती. एक सो असं झालं होतं, तो एक येतो ना एक हिरोईन मध्ये. सो मला तसं मला की अरे असं काय ठीक आहे ना यार म्हणून वेडी आहे का असं काही लोकांचं. पण तुला गंमत सांगतो, मला अजून आठवतोय 100 एपिसोड असतील सुरुवातीचे जवळजवळ. म्हणजे रोमॅन्टिक सीन इतके असायचं, असे असायचं आणि ते कट म्हटलं मी निघून जायचं. आणि आता बघताना इतकी गंमत कसं होतं, आपण वेडे. पण नव्हतं आम्ही लगेच एपिसोड तुमच्यात मैत्रीच नव्हती? नाही ऍब्सोल्युटली नाही, अजिबात नव्हती. मग आम्ही सीन पुरते बोलायचो, रीडिंग करायचो, सीन करायचो. मंदार आणि संगीत जे काही सांगायचं इन्स्ट्रक्शन्स त्याप्रमाणे काम करायचो. सीन झाला की मी ती रूममध्ये निघून जायचो आम्ही. म्हणजे रिहर्सल करूया, वाचन व्यवस्थित करायचं, ते सगळं व्यवस्थित, सगळं प्रोफेशनली काम करताना काही प्रॉब्लेम नाही. पण वाटणार नाही कधी कोणाला की तुमच्यामध्येच तीच तर कमाल होती ना आमच्यातल्या ऍक्टरची, हो की नाही? दिसलं नाही समोर कोणाला कधी काही. म्हणजे एक आठवतंय का तो मणी पडतात वगैरे एक सीन केला होता आपण तुझ्या वाढदिवसाचा सीन. लाईट जातात आणि 100 एपिसोड नंतर होता ना मला वाटतं. त्याच्यानंतर आमची हळूहळू मैत्री व्हायला लागली. हळूहळू मला आठवतोय तो संध्याकाळ दुपार नंतर मैत्री ओळख व्हायला लागली.
दुपारनंतर एकच सीन आम्ही केला होता अख्खा मंदारनी आणि दोघंच होतो आम्ही आणि खूप मोठा सिक्वेन्स होता. ही येते गिफ्ट घेऊन मग लाईट जातात, मग ही पाय घसरून पडते अंगावरती वगैरे असे आम्ही खूप छान रोमॅन्टिक मंदारनी शूट केला होता तो. तर त्या दिवशी ना बऱ्यापैकी आम्ही गप्पा मारल्या, बोललो किंवा मंदार पण सांगत होता सीन्स हे करूया ते करूया. सो तिथे ना जरा हळूहळू काहीतरी एक गिव्ह अँड टेक सुरू झालं. कारण ब्रेकिंग द आईस जस्ट आणि मग त्यानंतर मग नाही मग छान व्यवस्थित मैत्री झाली. तो इनिशिएटिव्ह कोणी घेतला का की जरा करूयात, ओळख वाढवूया, मैत्री करूया? 100 एपिसोड झाले होते, मालिका लोकांपर्यंत खूप चांगली पोहोचली होती आणि त्यातली 2 महत्वाची कॅरेक्टर्स अशी रुसून राहिली किंवा एकमेकांची, तर हे आम्हाला जाणवायला लागलं आतमधनं प्रॉब्ली की आपण छान हे मित्र, आम्ही अजून घट्ट मित्र नाही होत, आम्ही अजूनही मित्र नाही होत. पण आता ते फिलिंग तर डेफिनेटली नाही. मग ते हळूहळू की आपण छान करूया, अजून छान करूया. काय होतं ना, जेव्हा तुला ना बाहेरनं 4 गोष्टी कळायला लागतात, तुझ्या कामाची पावती मिळायला लागते किंवा प्रेक्षकांकडनं सिरियलची पावती मिळायला लागते ना, तेव्हा असं होतं की मग ह्या बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात. मग त्या आणखीन चांगलं करण्यासाठीचे जे एफर्ट्स असतात ना ते घेतले जातात, जे तेव्हा सुरू झालं. मग ठरवून की आता नको, आता भांडणं बास आणि आपण जरा मैत्री करूया असं नाही झालं ते. पण मग ते नॅचरली दोघांकडनंही सुरू झालं की ओके चल ठीक आहे, कारण त्यात नुकसान तर काहीच नाही. जोडी आवडतीये ना, आपण करूया ना छान अजून त्याच्यामध्ये. पण भांडायचा तुम्ही सेटवर का कोल्ड वॉर? नाही भांडण नाही, भांडायचं वॉर पण नाही, पण नाही फक्त जस्ट बोलत, माझ्या वाटत नाही तू माझ्या वाटत तू तुझं बघ मी माझं बघतो. मग एकदा मी यायला आणि चैत्रालीला जेवायला बोलवलं त्यानंतर आमच्या बोरिवलीला जेव्हा आम्ही भाड्याने राहायचे ना, मग हळूहळू मग ते सुरू झालं हळूहळू, सख्य झालं. मित्र नाही सख्य. मला नाही, पण म्हणजे मला हे खूप अनएक्सपेक्टेड होतं की तुमच्यामध्ये 100 एपिसोड मैत्रीच नव्हती. खूप जास्त सरप्राइझिंग होतंय. म्हणजे कदाचित ते प्रेक्षकांनाही सरप्राईज असेल आता. हो, हे माहितच नाही कोणाला. हे पहिल्यांदा आज एवढ्या वर्षांनंतर खरं तर आपण बसलोय गप्पा मारायला म्हणून एक बोललं गेलं, अदरवाईज याच्यावर कधी चर्चाच झाली नाही. याच्यावर परिसंवादानं जायचं तेव्हा कॅरेक्टर विषयी प्रश्न विचारले जायचे आणि त्यानंतर दुर्दैवाने मी आणि लोकेशनी कधीच एकत्र काम केलं नाही ग. म्हणजे मला असं वाटत होतं त्यानंतर की ही जोडी लोकांना आवडली तर कधीतरी त्यांना कोणतरी कास्ट करायचा प्रयत्न, पण कधीच कास्टच नाही केलं. आता तुझ्या हातात आहे, तू डायरेक्टर आहेस, आपण काम करू एकत्र. सोडून दिली, तेवढं तरी स्ट्रगल केलं, बसल्या बसल्या काय असेल तर सांग म्हणून. वाव, मजा होती. पण आता खरंच मजा येईल तुझ्याबरोबर स्क्रीन शेअर करायला. हा एक्सक्लुझिव्ह पहिला इंटरव्ह्यू मला द्या तुम्ही हे घडून आल्यानंतर. 100% येस. इथे निघाला विषय हा आणि इथे त्याचं डोक्यात हे झालं ना. सो मी आता ना रिसेंटली हा इंटरव्ह्यू करण्यासाठी ना मी जरा काही एपिसोड्स बघितले, तर एक एपिसोड मला फार आवडला. तो होता चहाचा सीन. जेव्हा समर विचारतो रमाला की कधी करायचं आपण लग्न, अशा टाईपचा एक थोडा इमोशनल सीन. अँड देन दे डिसाईड की आता आपण करूयात लग्न. मग तो म्हणतो की मला रमा बोलायला हवी आहे, माझ्याबरोबर राहायला हवी आहे. तर तो चहाचा एक मस्त जोक होता की रमा म्हणजे चहा कसा झालाय, तर समर म्हणतो अमृततुल्य, असा प्रकारचा एक सीन होता. तर हे लिहूनच असं यायचं का त्याच्यात तुमचा लिहून मी याचं पूर्ण श्रेय ना लेखक अभयला देईन, परांजपेला, इव्हन चिन्मय मांडलेकर तेव्हा चिन्मय तेव्हा लिहायचा त्याच्या बरोबर अभयच्या, किंवा भोपटकर कपिल पण लिहायचा सुरुवातीला. हो सी काय ना त्यावेळेला इतक्या रिदम मध्ये वाक्य लिहिलेली असायची ना, तर ती वरखाली पण कधी केली नाहीत की तशी बोललो ना तर ती इतकं छान व्हायचं सीन. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मी काहीतरी हे करतोय, माझ्या मनाचं मी हे वाक्य टाकतोय अरे असं कधीच झालं नाही. कारण लिहिलेलं इतकं मुळात सुंदर होतं ना ते लिखाण. फ्लर्टिंग वे होता तो त्यावेळेचा ना, अदिती मस्त होतं ते. इतकं सुंदर लिहिलेलं असायचं. आणि म्हणजे आणि अभयला तशी वाक्य घेतलेलं आवडायचं. म्हणजे नाहीतर त्याचा फोन यायचा, हा शब्द इकडे का घातलाय, हा शब्द तिकडे. सो ते दडपण असायचं, पण ते आनंदी दडपण असायचं की बाबा हे असं केलं तर ते जास्त छान दिसेल. कारण त्या लेखकाचा त्या कलाकृतीवरचा किंवा त्याच्या लिखाणावरचा कॉन्फिडन्स असायचा ना. आणि मला असं वाटलं कलाकारांना फक्त ऍक्टिंगवर फोकस करायची मुभा मिळायची तेव्हा. काय ओव्हर स्टेटमेंट आहे ना. उद्या ताई फोन केलेला एक ना ते काढून टाक जरा. नाही तुला माहितीये ना, आय डोंट. पण जेव्हा समर आणि रमा एकमेकांच्या प्रेमात पडले या मालिकेमध्ये, म्हणजे ती नोकझोक जी काय ती संपून आता ते एक लव्ह स्टोरीला सुरुवात होणार, तेव्हा झाली होती तुमची मैत्री लव्ह स्टोरीला झाली होती है ना. त्या मोमेंट मला आमची ना
हे मला मुलगी मानायचंच नाही पहिली गोष्ट. मुलगी मानायचं. हा मुलाशी मला रोमॅन्टिक सीन करायचा आहे, हा मला दिलेली शिक्षा आहे असं याला वाटायला लागलेलं नंतर की या मुलाबरोबर काय माझ्याला एकत्र आईस्क्रीम खायचे वगैरे सीन वेडेपणा. तर ही अरे काय यार मुलगी मानायचंच नाही ते मला, त्यामुळे ते रोमॅन्टिक सीन अरे मजाक में हो असे व्हायचे ते म्हणजे एक वेगळीच काय म्हणेल. आणि नंतर ना मी छळणं खूप सुरू झालं होतं हिला. ह्या आता हे जसं सांगितलं उदाहरण, तर अशा ह्याच्यावर ना मी मग एकत्र येऊन खूप छळायचो मंदार आणि मी हिला. हो रे, खूप छळायचो, खूप त्रास द्यायचा मला खूप. हे ना एकमेकांना मला आठवतं एकमेकांना मेसेज काहीतरी असं झालं ना, मी सेटवर येईपर्यंत काहीतरी आपल्या भाषेमध्ये माती खाल्ली किंवा काहीतरी असं चुकीचं वागलं हे एकमेकांना मेसेज करायचं. मग येईपर्यंत अख्ख्या युनिटला ते कळलेलं असायचं की हे अय्या तू असं केलंस, अय्या तू असं केलं. 70 वेळा 70 लोक येऊन अय्या तू असं केलंस असं छोटं बाक ई अशा पिना मारत असायचं. ती मजा, पण ती मज्जा होती नंतर ना. हे म्हणजे मी म्हणलो की मैत्रीपेक्षा ना नंतर हे सुरू झालं ह्या सगळ्या गोष्टी. सो त्यांनी ना वातावरण पण एक छान तयार झालं त्या सगळ्याला. म्हणजे आणि डेफिनेटली म्हणजे तिने पण कधी ते काही चिडून बसली नाही, रुसून बसली नाही. मी खूप तिने पण घेतलं सगळं. सो त्यांनी डेफिनेटली मग सीन्सला मजा लागली, शूट करताना मला मजा लागली. पण सुरुवातीला म्हणजे जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा जसं रमाचं प्रेक्षकांनी तो ॲरोगन्स किंवा तो कॉन्फिडन्स बघितला, समर आयुष्यामध्ये आल्यानंतर तिला लाजताना वगैरे पण बघितलंय है ना ताई. हे ट्रान्झिशन सांग जरा मला वादळवाटचं. मला असं स्पष्ट म्हणायचं की अजूनही लाजण्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतात. अजूनही मला लाजण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तो तेव्हा तर घ्यावेच लागायचे. तर मला असं वाटलं की मला कष्ट घ्यायला लागायचे. अच्छा ही लाजली असं समजून पुढचा सीन करायचा. समजायचं तिला ही लाजली, ओके हे कष्ट मला घ्यायला लागायचे. याला लाजणं म्हणतात असं डिस्क्लेमर असायचा खाली एवढं. सो आता ना सगळेजण विचारतात की कॅरेक्टरसाठी काय तयारी केली किंवा काय प्रिपेरेशन होतं, पण तुमचा तो एराच वेगळा होता. जितकं सगळं रॉ होतं ना तेच प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. सो मला कॅरेक्टरची तयारी नका सांगू, बट एकमेकांबरोबर जेव्हा ती मैत्री झाली तेव्हा अजून छान करूया किंवा अजून काहीतरी डेव्हलप करूया आपलं कॅरेक्टर किंवा हे सीन, याच्यासाठी बॅकस्टेज काय असायचं नेमकं? तुला सांगू याचं सगळ्यात जास्त श्रेय मी देईन ना दिग्दर्शकांना, मंदार आणि संगीतला. 100 म्हणजे गौतम नंतर ही दोन कॅरेक्टर्स गौतमनी नंतर केलं. ही दोन कॅरेक्टर्स किंवा कुठली कॅरेक्टर्स आहे पण आपण ह्या दोन कॅरेक्टर्सशी बोलतो, तर मला असं वाटतं की ही लोकप्रिय होण्यामागे त्या दोघा तिघांचा तेवढाच हात आहे. आम्ही समोर दिसत होतो पण पडद्यामागे त्यांनी काम करून घेतलं त्या पद्धतीने. त्यामुळे कॅरेक्टरची तयारी असं नाही. तेव्हा काय झालं तुला फ्रँकली सांगतो की मुळात ते लिखाणात छान होतं. मला अजूनही आठवतं वादळवाटची गंमत, तू लीड बघितलं तर लक्षात येईल की प्रत्येक कॅरेक्टरनं त्याची भाषा बोलत होता. लेखक नव्हता बोलत. 10 कॅरेक्टर्स आणि लेखक बोलतोय नाही, ते कॅरेक्टर बोलायचा. समरची भाषा वेगळी होती, रमाची भाषा वेगळी होती, आबा चौधरींची भाषा वेगळी होती आणि ती लिखाणात असायची. आता हे कळत होतं, नवीन होतो, काम करायचं होतं चांगलं आणि दिग्दर्शकाला त्याची क्लॅरिटी पूर्णतः होती की काय आहेत, काय कॅरेक्टर्स आहेत. आणि डेली सोप असल्यामुळे ना तुझ्याकडे वेळ असतो रोज काही ना काही करून बघायला आणि मग एका पॉईंटला कुठेतरी जाऊन ते कॅरेक्टर सापडतं आणि मग त्याच्यामध्ये आपण आणखीन धागेदोरे किंवा त्याचे कंगोरे शोधायला सुरुवात करतो. सो मला असं वाटतं की ह्याचं श्रेय मी पूर्णपणे देईन आमच्या दिग्दर्शकांना की त्यांनी आमच्याकडनं छान काम करून घेतलं आणि काय म्हणूया की त्यामुळेच कदाचित तेवढी लोकप्रिय झाली कॅरेक्टर्स. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं ना तर हे कॅरेक्टर अशा पद्धतीने विचार करून आपण करूया एवढी बुद्धीच नव्हती आणि एवढा विचार करायची म्हणजे बुद्धी पोहोची नाही थी. त्यामुळे मला सुरुवातीचे काही एपिसोड दिग्दर्शक सांगतो मग मंदार सांगायचं की हे असं म्हण त्याच्यामागे त्याचं काहीतरी ठरलेलं असायचं की एंड रिझल्ट हा असा दिसणार आहे. किंवा संगीत दादा बऱ्याचदा ना तुम्ही करा आणि ना लक्षात नाही यायचं की अरे खूप केऑटिक होतंय का करताना आणि मग ओव्हरलॅप होऊ दे ओव्हरलॅप, पण ते दिसताना इतकं खरं दिसायचं ना. म्हणजे आमचे भावंडांचे सीन फॉर एक्झाम्पल म्हणजे उमेश होता, आपली श्रावणीचं कॅरेक्टर केलेली शुभदा होती किंवा पूजा होती, अविदादा होता, प्रसाद होता. तर ते करताना ना आमचं खूप ओव्हरलॅप व्हायचं. म्हणजे जरी रिहर्सल केली तरी प्रसादला काहीतरी सुचायचं, उमेशला, अविदाला. तर असं वाटायचं की अरे माझं वाक्य घे तुला जिथे जागा मिळते तिथे घेऊन बघ बरं वाक्य. मग केल्यानंतर एक कॉन्फिडन्स नाही यायचा, पण पाहताना लोकांना ते इतकं खरं वाटायचं ना. असंच आमचे पण काय होतं गंमत त्याच्यामध्ये, जसं आत्ताही म्हणाले तसं की
संगीतच्याही स्टाईल्स वेगवेगळ्या होत्या. म्हणजे संगीतचं काम काढून घेण्याची पद्धत वेगळी होती, मंदारची वेगळी होती. त्याच्यामुळे ना आम्हाला ना काय म्हणू त्याला की एकाच पद्धतीचं ओके आता हे आलंय, आता जमलंय, आता हे अशा पद्धतीने सांगणार आहे असं नाही आलं. सतत तिथे थांबावं लागायचं लोकांनी की काय माहीत नाही. कारण दोघंही मी कधी काही दिवस संगीत करायचं, काही दिवस मंदार करायचा, काही दिवस नंतर मग गौतमनी केले. पण ना ती स्टाईल वेगळी असल्यामुळे ना त्याची मजा येत गेली आर्टिस्ट म्हणून आणखीन की ओके आज आता हा सीन हा करणार आहे का, ओके मग काहीतरी वेगळं असेल आणखीन याच्यामध्ये समोर येईल. पण तेव्हा सगळं वन टेक असायचं ना, वन शॉट सीन असायचे. बरेचदा केले पण येत असे. आणि आमचा एक मोठा सीन आठवतो का तो किचन मधला 26 मिनिटांचा एक सीन झाला होता का 24 मिनिटांचा एक सीन झाला होता. अर्थात तो एडिट करून 12 मिनिटावर आणला. पण तो सीन आम्ही तो वन शॉट जवळपास केला होता. रिहर्सल्स केल्या त्याच्या प्रॉपर आणि तो शूट केला होता तसा. म्हणलं की मजा होती. मी काहीतरी एक वेगळं रोज काही ना काही शिकायला मिळायचं त्याच्यामध्ये. आणि सस्टेन व्हायचे यार, कारण ते लिखाणातनं सीन इतके लिहून सुंदर आलेले असायचे, ते टेक्निकली इतके छान घेतले जायचे किंवा समोरचा कलाकार इतका चांगला करतोय म्हटलं ना आपल्यावरती जबाबदारी वाढते की भाई आत्ता 17 वाक्यांचा सीन असेल आणि त्यातलं आपल्याला 2 वाक्य असतील तर ती 2 वाक्य आपण वेळेत योग्य घ्यायची जबाबदारी असायची, भीती असायची बरं का. कारण ते सगळे इतकं छान करणार आणि आपण चुकलो तर सीनची माती, तो वन शॉट होणार नाही. तर ह्या जबाबदारीने काम केलं जायचं ग. त्यामुळे ते प्रेक्षकांनी ना इतक्या छान प्रकारे ती सिरियल रिसीव्ह केली होती ना, इतक्या छान प्रकारे ती कॅरेक्टर्स रिसीव्ह केली होती, त्याच्यावर एवढं प्रेम करत होते ना. सो नॅचरली तुमची जबाबदारी वाढलेली असायची. आणि मग अशा प्रकारचं एखादं चॅलेंज आलं ना की व्हायचं मंदारचं की ह्या वन शॉट करूया, अरे 4-5 सीन आहे, हा करूया ना, होईल ना, छान व्हायचे वन शॉट. आणि हो किती केले तू मी. आणि त्या वट्टलवार काय तो मिलिंद शिंदे कॅरेक्टर आला होता माझे. आणि इव्हन ह्याचे बरेचदा व्हायचे, शरदचे व्हायचे सीन्स आमचे देवरामचंदमध्ये. पण मजा यायची. कारण ना मग एक 4 रिहर्सल्समध्ये ना की काय करू शकतोय काय नाही, मग इथे काय. आणि ते नुसतं डायलॉग्समधलं गिव्ह अँड टेक नाही, सायमल्टेनियसली मुवमेंट्स पण असायच्या ना, त्याच्याप्रमाणे ट्रॉली पण असायची. मग कॅमेराचा मार काय, मग इथे आला, मग हे पकडली नो. सो खूप होतं. सो ते सगळं तेव्हा नवीन होतं. म्हणजे मला आठवतं की एकतर बॅकग्राऊंड माझं होतं थिएटर करून मिळालं होतं पूर्णपणे. सो टेलिव्हिजन माहीत होतं, केलं होतं. पण डेली रोज अशा पद्धतीने काही ना काहीतरी नवीन करायला मिळतं आणि करत राहतोय तेव्हा. सो ते एक नॅचरली ना काहीतरी नवीन शोधण्याचा एक प्रयत्न असायचा सतत त्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हटलं तसं की काय होतं ना की तुला कळलं ना एकदा की आपली मालिका किंवा आपलं कॅरेक्टर लोकांना आवडतंय, प्रेक्षकांना आवडतंय, ते आपल्यावर प्रेम करतायत. सो तुझी जबाबदारी वाढते, उत्साह पण वाढतो. उत्साह तर डेफिनेटली वाढतो, पण जबाबदारी पण वाढते त्याच्यामध्ये. आणि ते मला भयंकर म्हणजे अजूनही आहे. आणि अजूनही तितकंच प्रेम प्रेक्षकांना अजूनही. आता तर सोशल मीडियामुळे ते कळायला लागलं बऱ्याच गोष्टी, बीटीएसच्या माध्यमातून कळतं. मी कितीतरी ग्रुप्स वगैरे पण आहेत असे बरेच की जे रेग्युलर एपिसोड्स बघून त्याच्यावर चर्चा करत असतात. हो ग, रोजच्या रोज आज हा एपिसोड झाला त्याच्यावर चर्चा. आणि असे खाली हे मेसेजेस असतात की हा कसा वाटला सीन, तो कसा वाटला सीन. सो हे क्रेझी आहे काहीतरी, हे वेगळं आहे. मी नेहमी म्हणतो गमतीत ना की त्यावेळेला आत्ता जो सोशल मीडिया जेवढा ऍक्टिव्ह आहे ना तेवढा तेव्हा नव्हता. बरोबर. नाहीतर काहीच्या काय झालं असतं. म्हणजे खरं ऍब्सोल्युटली. आत्ता ती इतकी व्हायरल आहे, ती तेव्हा किती व्हायरल झाली असती. पण मी तुला एक सांगू, हा एडिटिंग करून आला होता किंवा शिकून आला होता किंवा करत होता, त्यामुळे ना त्याची टेक्निकल साईड खूप स्ट्रॉंग होती. आणि जेव्हा हळूहळू आमच्यात मैत्री व्हायला लागली ना, तो मला सांगायचं की हे इथे थांब इथे. सो ह्याच्याकडनं मला ती टेक्निकल साईड शिकायला मिळाली त्या मालिकेदरम्यान. की बऱ्याचदा डिरेक्टर सांगतो चक चक चक, तर ते पुढचं वाक्य ना आपण आपल्याला येत असतं, आपण कशाला सीन तोडायचा म्हणून बोलत जातो. तर म्हणाला थांब इकडे, इथून आपले क्लोज लागणार आहे, सो इथून ही ट्रॉली असणार आहे. तर ती टेक्निकल साईड ना लोकेशकडून मला तेव्हा हळूहळू कळायला लागली होती. सो विच इज अ गुड थिंग ना, दॅट यू लर्न विथ इच अदर. हे मैत्री झाल्यानंतर तुम्ही रिअलाइज करायला सुरुवात तोपर्यंत अच्छा एडिटर आहे का, ओके फाईन. मग चेहरा बघ, ती आत्ता पण करून दाखवते याचा एडिटर आहे का. तेव्हाही बघायचो मी, आत्ताही बघितलं नाही मी. पण हे सेट पडद्यामागेही असंच असायचं का. हो हो रे वा. पण ताई मगाशी रोमॅन्टिक सीनचा उल्लेख केला की रोमॅन्टिक सीन जेव्हा मैत्रीच नव्हती तेव्हा रोमॅन्टिक सीन कसे असे. म्हणजे ही मालिका म्हणजे एक आपण इमोशन्सची रोलर कोस्टर म्हणूया. तिथे एक छान फॅमिली आहे, एक मस्त कुटुंब आहे जे हसतायत, तितकंच इमोशनल आहे, तितकंच कोर्टरूम ड्रामा आहे,
बरंच 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 काय काय मला सांगा. हे इंटेन्स सीन जेव्हा तुमच्या समर आणि रमामध्ये शूट व्हायचे किंवा फनी सीन शूट व्हायचे किंवा इमोशनल सीन शूट व्हायचे तेव्हा काय असायचं? इमोशनल सीनबद्दल मला ऐकायला आवडेल जरा जास्त. इमोशनल असायचे का कट बोलल्यावर काहीतरी भलतच चाललंय आता इथे? माझ्या बाबतीत मी सांगेन ना, तर मी घरातल्यांपासून पहिल्यांदाच इतकी दूर राहतो. त्यामुळे माझे इमोशन्स ना खूप स्ट्रॉंग होते तेव्हा, की मला आपली कोणतरी माणसं पाहिजेत आणि मी या सेटवरती ना माझी आपली माणसं शोधायचे. कारण हीच माझी फॅमिली होती. कल्याणला राहायचे आई बाबा बहिणी आणि मी त्यांना सोडून कधी राहिले नव्हते एकटी. तर माझे इमोशन्स, एव्हरी टाईप ऑफ इमोशन्स खूप ऑन द वर्ज होते. त्यामुळे माझ्यासाठी सेटलमेंट होती हा सेट म्हणजे इमोशनल. पण पटायचं नाही पटायच्याच्या पलीकडे फॅमिलीचे सीन्स करताना मला खूप मजा यायची. आणि रोमॅन्स ना नवीन नवीन तेव्हा माझ्या पर्सनल आयुष्यात होता. सो की मी त्याच्याबरोबर असतं मी कसं रिॲक्ट झाले असते असा विचार करून मी लोकेश बरोबरचे सीन करायचे आणि मला मजा यायची ते करताना, की मी कसे रिॲक्ट होती, मग काय केलं असतं मग मी, असा विचार करायचे कुठेतरी त्याला. आणि ती मजा होती का, म्हणजे आपण स्वतःला पारखून बघतो, प्रश्न विचारतो, उत्तरं शोधतो. सो एकदम छान प्रोसेस होती माझ्यासाठी. इंटरव्ह्यू नंतर विचारणार आहे तुला याबद्दल. मला पर्सनली ना मला इमोशनल सीन्स करायला खूप मजा यायची. म्हणजे प्रोफेशनल लेवलचे सीन्स होते ते होते, कारण तिथे एक स्टाईल वर्कआउट करून ठेवली होती समरची, इंट्रोगेशनची असेल किंवा सबऑर्डिनेट जो कोणी असेल त्याच्याशी बोलण्याची असेल. सो त्याच्यात ते व्हायचं, कारण ते लिखाणात पण असायचं. पण मला इमोशनल सीन्स मला करायला खूप मजा यायची, अजूनही येते. मला नातं आणि इमोशन, मला हे कॉम्बिनेशनच फार आवडतं, मला भयंकर आवडतं. आणि मला सतत काही ना काहीतरी मी शोधत राहायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. सो पर्टिक्युलर मला त्या प्रकारच्या सिक्वेन्सेसमध्ये मला खूप मजा यायची काम करायला. आणि रोमॅन्टिक सीन्स तर ते नवीनच होतं ना सगळं. रोमॅन्टिक हिरो म्हणून कधीच केलेलं नव्हतं काही त्याच्या आधीपर्यंत काम. प्रॉबॅबली तुझ्या पण आयुष्यात चैत्राली वॉज देअर ॲज युअर पार्टनर. नवीन लग्न झालं होतं, लग्न झालं होतं. जस्ट मी सांगतो मी डिसेंबरमध्ये वगैरे लग्न झालं होतं आमचं. आणि मी जॉईन झालो आय थिंक सो जूनच्या फेज होती ना दोघांच्या आयुष्यात रिलेशनशिप. सो एक ना त्या पद्धतीचं कधी केलं नव्हतं काम. आणि अगदी फ्रँकली सांगतो मनापासून की अगेन तुला जे प्रेक्षकांकडनं जे प्रेम मिळायचं ना, ज्या मुली भेटायच्या, ज्या सो ना ते एक असं होतं की अरे काहीतरी वेगळं आहे हे. पण मुली तेव्हा खूप कॉम्प्लिमेंट देत असतील ना लोकेश दादा? नाही पण मजा येते सिरियसली, खूपच कॉम्प्लिमेंट. आणि इट वॉज अ प्रोसेस. म्हणजे आपण नाटकाची कशी प्रोसेस म्हणतो ना, तशी डेली सोपची फार कमी वेळा प्रोसेस असते. एन्जॉय ही 3.5 वर्षाची प्रोसेस होती माझ्यासाठी. पण तुम्ही दोघं जेव्हा कार्यक्रमांना जायचं एकत्र, जे आपल्या चॅनलचे वगैरे असतात, तेव्हा काय फॅन्स भेटायचे असायचे, जे कपलवर प्रेम करायचे? प्रचंड, अरे खूप प्रचंड. आणि तुला गंमत सांगतो याच्यामध्ये फक्त यंग जनरेशन नव्हती, म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्या प्रकारचे जे कॅटेगरी मधले गटातले लोक होते ना, हे सगळे तितकंच प्रेम करायचे. आणि मला ना ती गंमत फार आवडायची की जेव्हा अशा प्रेक्षकांमध्ये आम्ही जायचो किंवा कार्यक्रमामध्ये जायचो ना, तर त्यांना एक्झॅक्टली काय वाटतंय, म्हणजे आपण करताना काहीतरी एक विचार करून करत असतो काम, पण त्यांना नक्की काय वाटतंय, सो ते ऐकून घेण्यामध्ये मला मजा यायची. की मग एखाद्या सीनमध्ये भांडण झालेलं असेल, आम्ही एखादा 8 एपिसोड मी बोलत नसू, तर त्याच्यावर त्यांची रिएक्शन काय असणार, अरे बोललास तिला असं बोलायचं आणि हक्काने बोलायचं की नका रे असं करू, मिटवून घ्या रे वगैरे टाईप. त्याच्यामुळे ते कळायचं की ओके कुठपर्यंत पोहोचतंय, किती इमोशनली अटॅच होऊन लोक बघतायत मालिका म्हणा किंवा त्या कॅरेक्टर्सकडे म्हणा. येस ताई, कुठला फॅन मुवमेंट कुठली होती तुझ्यासाठी? नाही, मी थोडंसं ह्याला पुढे नेऊन म्हणेन. म्हणजे ना तेव्हा अनेक लोक असं म्हणायचे की वादळवाटचं टायटल म्हणजे आरतीसारखं सुरू व्हायचं सगळ्या घरांमधनं, की 8-8:30 वाजले की ते सगळ्या घरांमधनं ऐकू यायचं. आणि ती मजेदार प्रोसेस होती. पण कमाल आहे यार, खूप मस्त. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा सुबोध आला तेव्हा आमच्या तो ट्रायंगल, आणि कोणाकडे ही रमा जाते किंवा कोणाशी हिचं, अनेक लोकांना वाटायचं समरचं आणि रमाचं व्हावं, अनेक लोकांना वाटायचं जयसिंगचं आणि रमाचं व्हावं. सो तो ट्रायंगल बघायलाही लोकांना खूप मजा यायची. त्या रिलेशन्स आत्ताही लोक अनेक कमेंट्स करतात ना, तो काही लोकांना वाटतं समर आणि रमाचं आयुष्यभर लग्न व्हावं, काही लोकांना वाटतं तिचं. सो ही गंमत होती ना. आणि हे व्हावंसं वाटणं म्हणजे इमोशनली तुम्ही त्याच्यामध्ये
तेवढे गुंतलेले आहात त्या कॅरेक्टर्समध्ये किंवा त्या मालिकेमध्ये. अगदी. पण खूप खूप म्हणजे भारी भारी सीन्स तुमच्या दोघांच्याही वाट्याला आले असतील या मालिकेच्या निमित्ताने. पण मला इंडिव्हिज्युअली किंवा एक असा कुठला तरी सीन असू शकतो जो करताना तुमचा ॲज अ पेअर म्हणून खूप कस लागला होता तिथे, तर तो कोणता सीन आहे समर आणि रमाचा? खूप असेल ना? हो, ऑलमोस्ट 900-950 एपिसोड्स केले, त्यामुळे असं पर्टिक्युलर आठवणं खूप अवघड आहे. पण अगेन जो मगाशी आपण डिस्कस करतो सिक्वेन्स होता, जो वाढदिवस माझा असतो आणि ही पहिल्यांदा येते घरी माझ्या, कारण तो सीन त्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला सिरियल सुरू झाल्यापासून आलेल्या सीन्सपेक्षा खूप वेगळा होता. बरोबर आहे. म्हणजे आमच्या पर्सनल आयुष्यात डोकावणारा तो सीन होता. म्हणजे रमा आणि समर हे प्रोफेशनली कोण आहेत, ते कसे आहेत हे सगळं कळलेलं होतं, पण हे समोरासमोर आल्यानंतर हे एकमेकांबद्दल काय वाटतं ह्यांना प्रोफेशन्स बाजूला ठेवल्यानंतर त्या संदर्भातला तो सीन होता. त्यामुळे तो खूप अवघडही होता खरं सांगायचं तर. आणि अगेन तो खूप रोमॅन्टिक होता, खूप रोमॅन्टिक, आणि तो केलाही मंदारनी म्हणजे माइंड ब्लोइंग केला. संजू दादा आला होता तेव्हा कॅमेरा, संजय जाधव. सो फार आउटस्टँडिंग केला होता. सो मला तो अजूनही आठवतोय तो सिक्वेन्स. पारवानी स्टुडिओला शूट केला होता आणि पाणी पिण्याचं काचेवरती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी भीती होती ना की ही कॅरेक्टर्स लॉयर आणि एक एसीपी त्यांचे हुद्दे होते आणि त्यांच्या हुद्द्यांचा आप सांभाळून असणारा रोमॅन्स दाखवायचं होतं, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट ॲज अन ॲक्टर ऑल्सो आणि ॲज अ डिरेक्टर ऑल्सो. पण आय थिंक वी जस्ट सेल थ्रू. बॅलन्स करायला लागतो ना कुठेही, ती तुम्हाला ती लाईन क्रॉस करता का मला. आणि आणि एक इमोशनल सीन होता आपला गाडीतला, तू सगळं भांडण बिंडण होतं, तो सगळा त्रागा होतो दोघांचा लास्ट काही एपिसोड्स मधला, आणि हा जातो निघून तिकडे. तर तो सीन पण खूप डिफिकल्ट होता, कारण आम्हाला तेव्हा लक्षात आलं होतं की आता मालिका शेवटाकडे चालली आहे, त्यामुळे तो इमोशनल ते इमोशन पण होतं की आता अरे बापरे आता संपेल हे सगळं. आणि हे मग गंमत तुला सांगतो, मला पर्सनली असं वाटतं की मालिका सुरू झाल्यानंतर ती एका टप्प्यावर आल्यानंतर जी कॅरेक्टर्स जी होती ही दोन, ते जेव्हा प्रोफेशन सोडून एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले ना, त्याच्यानंतरचे पुढचे सगळे सीन्स मला असं वाटतं की खूप वेगळे होते, चॅलेंजिंग होते आमच्यासाठी. कारण रोज काही ना काही त्याच्यामध्ये वेगळं असायचं. म्हणजे आज भांडलोय, उद्या एकत्र आहोत, आज रडतोय, म्हणजे कित्येक वेळा दोघांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. म्हणजे एक पोलीस ऑफिसर खरं सीन मध्ये पण आलेलं आहे. सो ते खूप चॅलेंजिंग होतं. जसं ही म्हणाली की एक हुद्दा होता ना कुठेतरी, पण अगेन गंमत अशी की तो माणूस पण आहे तेवढाच. एक रमा चौधरी हिला वैयक्तिक काही मतं आहेत, वैयक्तिक एक माणूस म्हणून काही भावना आहेत, इमोशन्स आहेत. सो नंतर त्या सगळ्याचा कस लागणारे सीन्स फार यायला लागले, कारण ते नातं इव्हॉल्व्ह होत गेलं हळूहळू ना. सो नॅचरली सगळं बदलत गेलं होतं. म्हणजे मी तुला गंमत सांगते, रोमॅन्टिक सीन आमचे भेटण्याची गरज नाही पडली. आमचे फोनवर अनेक फोन कट किती मिनिटाचे फोन कट केलेत लोकेश आपण, की 4-4, 5-5 मिनिटाचा एक रोमॅन्टिक फोन कट. म्हणजे आणि तू पाहशील ना तर इतके सुंदर लिहून आलेले असायचे ना की येस आत्ता हिला हेच म्हणायचं होतं आणि आत्ता ह्याच्या मनातनं हेच बाहेर येणं अपेक्षित होतं. मग त्या फोन कटचं रूपांतर, त्या रोमॅन्सचं रूपांतर कधी कधी रागात व्हायचं, कधी कधी खाडकन रमाने फोन ठेवून देण्यामध्ये व्हायचं, कधी कधी आपण भेटूया ना पण तू भेटतच नाहीस, म्हणजे कधी कधी रुसव्यात व्हायचं. सो त्या रोमॅन्सला कल्मिनेशन असायचं काहीतरी त्या फोन कटमध्ये, आणि विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग की रोमॅन्स करण्यासाठी भेटावं लागतं असं नाही. वाव यार, खूप मस्त. म्हणजे तुमच्याकडे खूप अनुभव, अनेक गोष्टी सेटवर घडल्या असतील, पण तरी पण ना एक अशी मुवमेंट असते किंवा फनीएस्ट किंवा खूप सॅड करणारी अशी मुवमेंट असते की जी कायम राहते. मला सांगा, रमा आणि समर या कॅरेक्टरबद्दलची लाईफ टाईम चेरिश करणारी मुवमेंट काय आहे सेटवरची? खूप आहेत ग. आता वेळ किती वर्ष? 25 वर्ष झाली ग. 25 वर्ष. अशी एखादी आहे. पण काय लक्षात राहतं नेहमी तुम्हाला तुमच्या? चांगलं काम केलं दोघांनी. मला असं वाटतं की कधीच कुठेही दोघांनी कामाची प्रतारणा केली नाही, आणि सगळ्यात चांगली गोष्ट होती की चल ना 900 एपिसोड करूया ना, करायला असं कधीच अप्रोच नव्हता, आणि दिस वॉज द बेस्ट थिंग इन द. मला लक्षात राहिलेली गोष्ट मी असं म्हणेन जी आज तागायत लक्षात आहे, ह्याच्यामध्ये मी मेकर्स सगळे, मी निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, लेखक असेल आमचा, आणि प्रेक्षक
तर मला असं वाटतं की वादळ वाटणी मला काय दिलं हे जर का मी आज विचार करत असेल तर मला असं वाटतं की वादळ वाटणी मला कलाकार म्हणून एक ओळख निर्माण करून दिली जी मला आयुष्यभर पुरेल. मी लोक अजूनही प्रेम करतात त्याच्यावरती. आणि मुळात ओळखीपेक्षा सुद्धा मला कॉन्फिडन्स दिला. कारण मी ज्या फेजमधनं आलो होतो, मी 4-5 वर्ष कम्प्लिटली अभिनय क्षेत्र बंद होतं, अभिनय करत नव्हतो, एडिटिंग स्टुडिओ होता, एडिट करायचो वगैरे वगैरे. सो त्याच्यानंतर पुन्हा ह्या क्षेत्रात येण्यासाठी एक तुम्हाला कॅरेक्टर किंवा एक रोल असा लागतो की जिथून तुम्हाला उभारी मिळते. सो वादळवाट आणि समर अजिंक्य माझ्यासाठी ते होतं की त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला पुन्हा एकदा आणि ओळख दिली त्या सगळ्याला. अदरवाईज सेटवरच्या अशा खूप गोष्टी आहेत. ओळख तर मला असं वाटतं सगळ्या कॅरेक्टर्सना. आज वादळवाट मधली जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ती आपापल्या पद्धतीने उत्तम काम करतायत. म्हणजे या क्षेत्रात प्रसाद, लोकेश, सुबोध, अविदादा, शरद काका, अरुण दादा. सो प्रत्येक जण काहीतरी चांगलं करतोय आणि मला असं वाटतं की हा विश्वास त्या मालिकेने सगळ्यांनाच दिला. आणि मला तर माझं तर पदार्पण झालं त्या क्षेत्रात. पहिलीच मालिका ना तुझी. म्हणजे आणि मला असं वाटतं की एक चांगली मालिका तुम्हाला विश्वास देते की तुम्ही पुढचंही काम चांगलं करू शकता. तेव्हा रॅगिंग वगैरे हा प्रकार नाही करायचा. प्लीज, व्हॉट आर यू सेइंग? आय हॅव क्राईड ऑन द सेट्स. काय वेळ बरं, माझ्यावरती तर रॅगिंग केलंच, पण सेटवरच्या अनेक मुलांचं रॅगिंग करायचो. प्रसाद करायचे हे मुलं. पाणी पाहिजे म्हटल्यावरती पाण्याची बाटली अशी उघडलेली असेल तर पाणी पाहिजे असं पाणी फेकलं जायचं. घे ना पाणी पाहिजे ना. अरे खूप मजा, पण ती मजा होती. त्या रॅगिंगचं कोणी ना वाईट वाटून घेतलं नाही. आणि आय थिंक दॅट वॉज द गुड थिंग. लोकांना काय काय शोधायला कुठे कुठे स्टेशन पर्यंत पाठवलंय. 9:17चा कॉल टाइम तुला कोणी दिलाय का कधी? 9:11चा. वादळवाटच्या शूटिंगला 9:11 कॉल टाइम दिला जायचा. कोण द्यायचं तुला? द्यायचे नाही सगळ्यांना साधारण. मग त्याच्यावर रॅगिंग केलं जायचं. अरे चष्म्याचा नंबर, सुबोधाच्या चष्म्याचा नंबर, तो चष्म्याचा नंबर नाही म्हणजे. तर तेव्हा कानी एक धागा आला होता, खूप दिवस विकला गेला. एक काळा धागा आला होता, त्याचं काहीतरी नाव होतं. खूप मजा केली. गोष्टी खूप झाल्या. तुम्ही कॉम्प्लिमेंट केली आहे कधी एकमेकांना? म्हणजे करायचे काय होतं कामाबद्दल, तुमच्या सीन बद्दल कॉम्प्लिमेंट द्यायचं एकमेकांना? नाही आठवत आहे ना, नाही दिली कधी. वाटतं नाही दिली, कारण दोघांनी माहिती होतं छान काम. हिला काय सांगायचं? हा ठीक आहे, मी होतो समोर म्हणून एवढं करायलाच पाहिजे ना. एवढं तर करायला बोलायचं तुम्ही. अरे आम्ही सांगतो सुरुवातीला ज्या पद्धतीने बोलायचो ना, तर समोर प्रेक्षकांना कधीच वाटलं नसेल की अच्छा ही जोडी रोमॅन्टिक आहे काम करणारी, जे असे वागतात मागे. अत्यंत घाणेरडं वागायचो आम्ही. मी माझा डबा ह्याच्या बाजूला असलेला जर आणला तर खाणार तू? सी थ्रू. मग हा तसंच करणार, उठून जाणार. चीप एकदम फालतू बालिश भांडण होती. मजा होती. म्हणजे काही भांडण म्हणजे तसं भांडण नव्हतं ते, पण त्या सगळ्याची एक गंमत होती. ती एन्जॉय करायचो आम्ही ते सगळ्या गोष्टी. तुम्ही ब्रेक टाइम मध्ये काय करायचं किंवा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायचं? हो, चर्चासत्र असायची. आम्ही टाइमपास म्हणजे की आता काय करूया आधी तिला पुढे ह्या सीन मध्ये, मग कॅमेराच बंद ठेवू आणि मग तिला कर तू अभिनय वगैरे, आणि मग आम्ही समोर कॅमेरा रोल झालेला. 100 एपिसोड नंतर हा आला तरी हा सिनियर ना. अशा गोष्टी खूप चालायच्या. मी रडायचे वगैरे सीन मध्ये. क्लोज चालू आहेत आणि क्लोजचा कॅमेराच रोल नाही व्हायचा. आयुष्यभर झाला सीन, आता परत कर, आपण रोल नाही केलाय कॅमेरा सगळं ग. नंतर चिडायची नाही. स्क्रिप्ट ना माझ्या ह्याचे कोर्टाचे सीन ना जनरली खूप मोठे असायचे आणि माझं स्क्रिप्ट लपवून ठेवायचंय मला. आणि खूप ना कोर्टाचे सीन म्हटलं की मला पिंपल्स यायची स्ट्रेस. मी तर कित्येक वेळा मला आठवतोय की असं एक वाचन झालं सीनचं, ओके मग ना इथे मी तुझ्याकडे बघीन वगैरे वगैरे वगैरे. हा ओके, काही बघायचं. सो मी असं मंदारकडे बघायचं, मंदार फक्त मागणं असं करायचं, इथे नाही बघायचं आपलं. हे मला नंतर ह्या कळायला लागलं त्या गोष्टी. तर सीन मध्ये ना हे वाक्याला किती अशी बघायची, अरे तर मी इकडे बघ वगैरे. कट क्या है आदिती, क्या कर रही है? देखील उसके पास खूप करायचे काय मला. अशा हळूहळू मला लक्षात आलं की अच्छा, मग मला यांच्या नजरांचा अर्थ कळायला लागला हळूहळू. आणि मग बिचारीला बकरा केलेला यार सेटवर. काही बिचारी नाही. ए चुप रे, बिचारीच होते. अजूनही आहे मी बिचारी. लास्ट चेहरा बघ,
काय बोलतीयस तू बिचारी आहेस चल ग होतीस आहे होतीस झालं कळलं 100% कन्व्हिक्शन आहे माझ्या चेहऱ्यामध्ये मी अजूनही तुला बिचारी पटत आहे नाहीये. मी बिचारी आहे याच्यातच कन्व्हिक्शन नाही पण आज जो मी म्हणाले की समर रमाला आणि रमा समरला त्यांनी केलेल्या त्या कॅरेक्टरसाठी काहीतरी कॉम्प्लिमेंट देईल तर ती कशी देईल कॉम्प्लिमेंट काय कॉम्प्लिमेंट समर आणि रमा हां हां येस काय कॉम्प्लिमेंट द्याल आत्ता त्या कॅरेक्टर्ससाठी कोण समर देतं? वेडा होता रे वेडा होता समर प्रेमात. छान घालवला त्यांनी लमाशी लग्न करायचा येस आणि समर काय कॉम्प्लिमेंट देईल नाही तिला हिऱ्याची पारख नाही करता आली आईच्या जाने गावात दे मेरे पास वो जयसिंग आ गया वो समझ पाया मुझे म्हणून मग त्याच्याबरोबर निघून गेले मी तुमचं पण कोणाशी सेटवर छान जमायचं एकमेकांव्यतिरिक्त ते तर नंतर जमलं पण बेस्ट फ्रेंड कोण होतं set मला वर? याचं क्षितिशी चांगलं जमायचं आत्ताही ती त्याची बहीण आहे हो. आणि आधी मला असं वाटतं चैत्राली आणि क्षिती मैत्रिणी होत्या का हो आणि मग त्यांची खूप छान मैत्री झाली आणि ते सगळे मिळून मग मला त्रास द्यायचे त्यांनी ग्रुप पण बदलला आणि नंतर त्रासही द्यायला सुरुवात केला पण नंतर तो मजेचाच पण मला राहा बरेच जण काय व्हायचं की रागिंग. एकतर हिच्या बरोबर सीन्स असायचे माझे किंवा पोलीस स्टेशन किंवा कोर्ट अदरवाईज मला तसं काही नव्हतं की घर फॅमिली आहे का दाखवलं असं काही नव्हतं त्यामुळे बरेचदा एकतर आम्हीच असायचो एकत्र किंवा शरद असायचा नाहीतर महेश साळवी म्हणून जो माझा हे दाखव महेश तो असायचा नाहीतर मंदार म्हणजे मंदार तर रोज असायचंच ना दिग्दर्शक म्हणून सो मला खूप काय म्हणू मैत्री म्हणशील तर कारण मंदारला एक तर मी आधीपासून ओळखत सुद्धा होतो वाघावाटच्या त्यामुळे मंदारशी माझी छान मैत्री झाली होती तेव्हा हे अजूनही आहे डेफिनेटली पण ही आहे किंवा जसं शरद म्हणून सो आम्ही माझं कारण तिथे तेवढंच हे होतं हे ॲटलिस्ट हिचं कसं होतं की निदान घर आहे घरातलं सिक्वेन्स असायचे सो बाकी आर्टिस्ट असायचे सो माझ्या बाबतीत तसं नाही व्हायचं वाव ही सगळ्यांची मैत्री झाली होती का म्हणजे हा. माझी छान मैत्री मंदारशी पण झाली होती आताही मित्र होता मी पण सगळ्यांचीच झाली होती मी तुला म्हटलं ना की एक फॅमिली शोधायचो ना आणि माझी फॅमिली तिथे असायची रोज वेगवेगळेपणा काहीतरी करायला सो आय थिंक वी आफ्टर पॉइंट ऑफ टाइम वी ऑल बिकेम फ्रेंड्स की वाट बघायचं आज कोण आहे सेटवर आज कोणाचा बकरा करायचा आज कोण हळूहळू मग मी यांच्या पार्टीत गेले आणि मग मी पण कोणाच तरी बकरा करायला लागले Very पण व्हेरी व्हेरी सॅड जाऊ दे आता वा पण आता लॉकडाऊन मध्ये ही मालिका प्रत्येकाने नव्याने बघितली आणि खूप रिफ्रेश होतं कारण सगळ्यांकडे वेळ होता ते जे एपिसोड राहिले होते YouTube मध्ये पुन्हा बघितले तू पण मी बघितली पहिल्यांदा बघितली मालिका ती पूर्ण संपल्यानंतर मी लॉकडाऊन मध्ये इतका वेळ होता की मी म्हटलं चला आपण बघूया ना की आपण केलंय ते काम आपण कधी बघितलंच नाहीये तर पहिल्या एपिसोड पासून मी हां 950 960 जे काही एपिसोड्स होते ते पूर्ण तेव्हा बघितले बघायला मिळायचं नाही ना कारण रोज शूट करायचं रोज almost. shoot त्याच्यामुळे करायचं तुम्ही. टेलिकास्ट तर कधीच बघायला मिळायचं नाही तू पण बघितलीस लॉकडाऊन मध्ये मी पण बघितलं लॉकडाऊन मी अजूनही आता जे काही ग्रुप्स असतात जे काही टॅग करतात पाठवतात सीन्स वगैरे तर मी अजूनही बघतो छान एक छान रिफ्रेश होतं येस ताई हो ग आणि तो एक वादळवाटचा फॅन फॉलोइंग ग्रुप आहे ना हो, दोन ते- group आहेत. 2 ग्रुप आहेत आणि ते इतकं छान काय काय पोस्ट करतात ना की आपल्याला पण ते पाहावंसं वाटतं तर त्यांचे खरं तर मनापासून या प्लॅटफॉर्म तर्फे आभार मानते म्हणजे त्याच्या प्लॅटफॉर्म मार्फत आभार मानते की तुमच्यामुळे ना आम्हाला परत काहीतरी आमचं बघायला मजा यायला लागली आणि किती ते फोन कट बघतो ते सीन बघतो की आई शपथ आणि मग कधीतरी जेन्युअनली मला असं वाटतं यार असा सीन करता येईल का आपल्याला परत कारण तो खूप छान मनापासून केलेला असतो छान वाटतो आपण तिराहित म्हणून बघतो ना ती थर्ड पर्सन म्हणून बघतो मजा आलेली असते सो नाही आता ना गंमत तुला सांगतो काय होतं ना बरेचदा इतक्या वर्षानंतर जेव्हा लॉकडाऊनमध्ये बघितली किंवा आत्ता अजूनही बघतो जे येतं समोर ते तर आता असं होतं की अरे ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं करू शकतो आपण किंवा करू you know, because 100%. see, ती त्यावेळेला ते वाईट केलं होतं का असं भाग नाही पण त्यावेळेला ते तेवढंच एक झालं होतं सो आता एक इतक्या वर्षांचं जसं आपण सुरुवातीला म्हणालो ना की एक एक्सपिरियन्स असल्यानंतर आल्यानंतर की काय होईल आता ह्या सीनचं आणखीन कसं करू शकतो सो एक तो एक विचार हळूहळू चालू असतो बघता बघता किंवा बरेचदा असंही होतं की अरे यार हे असं होतं की तेव्हा लक्षात नाही या गोष्टी पण आता जाणवतात करताना आता बघताना जाणवतात हे पण केलं एक गोष्ट मात्र मला 100% जाणवते लोकेश की आपण अजूनही म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो ही गोष्ट आहेच पण तो इनोसन्स परत येईल का रे आपल्यात कारण खूप इनोसंटली परफॉर्म खूप असं जेन्युनिटी असेल सिन्सिअरिटी असेल पण आपल्या चेहऱ्यावर तो इनोसन्स येईल का रे 21-22 वर्ष सो आपण काम करता करताना कुठेतरी आपल्यातला इनोसन्स मला
दुःख वाटतं, वाईट वाटतं की हरवतं यार, म्हणजे अननोईंगली नोईंगली. जातं ते. पण सिक्वलचा जमाना आहे आता, सिनेमांचं सिक्वल आपण बघतो, मालिकांमध्ये सुद्धा आवडते प्रेक्षकांना सिक्वल बघायला. वादळवाट 2 करावं अशी सुप्त इच्छा आहे का? नाही. करावं का? नाही. काय कारण होतं ती ना, काही माणसं काही हवीत आता हा परत. नाही होणार ते. अभय पाहिजे मुळात. आणि एखादं प्रोजेक्ट असं असतं ना की ते ते बनलेलं असतं तेव्हाच, हो, ते पुन्हा एकच बनतं, ते परत नाही बनत. सो मग माझं असं की जे छान बनलं ना ते छानच राहू देत, तसंच राहू देत ते. म्हणजे त्याची मजा छान, लोकांना कायम अनुभव त्याचा घेऊ देत. हो. कारण ते परत नाही बनत. काही काही गोष्टी अशा होतात, तुला माहिती आहे, जसं खरंय खरंय. की ते एकदाच घडून जातं ते. सो खूप अजूनही विचारतात लोक की वादळवाट 2 येणार येणार का? का, आणा, मला बघायचं. पण असं होतं की नाही. येस ताई. आणि आता गणितं इतकी बदलली आहेत ना स्क्रीनची, की वादळवाट मालिका आली तरी ती किती लोकांना आवडेल. आणि काय ना फास्ट झालंय सगळं. ते 15 मिनिटांचे सीन्स पूर्ण बघतील का आज लोक? काय वाटतं लोकेश? मला तो पण प्रश्न पडतो की 15 मिनिटं सस्टेन होईल का ती स्क्रीन, कितीही मनापासून आपण काम केलं तरी. त्यामुळे ती मालिका, तसे सीन्स त्या ठहरावने नाही आले तर ती आहे त्याच्यात गंमत पाहण्यातच बरी. आणि काय ना, आता अगेन इतक्या वर्षानंतर ना त्याच्यातला ऑडियन्स हा आत्ता बदललाय. म्हणजे त्यावेळेला असणारा जो ऑडियन्स होता तो, आणि आत्ता जो प्रेझेंट जो ऑडियन्स आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं म्हणशील तर माझी 18 वर्षाची मुलगी ती तेव्हा 1 वर्षाची होती. सो आता 18 वर्षाची जी जनरेशन आहे त्यांना ती कॅरेक्टर्स किंवा ती मालिका, तो सब्जेक्ट हे कितपत आत्ता अपील होईल ह्या स्टेजला? कनेक्ट. कारण आत्ताच इतकं जसं म्हणाले की ना, तसं की टेलिव्हिजन सकट सगळं खूप बदललंय, कॉन्टेंट बदललंय सगळं. आणि मुळात पेशन्स लोकांचे संपलेत. राईट. पेशन्स संपलेत. त्याच्यामुळे ते सस्टेन होईल का नाही, किंवा आपण असं नाही म्हणू शकत की नाहीच होणार, पण बदल झालेला आहे. करेक्ट, ॲब्सोल्युटली. प्रत्येकाचं ते मेंटॅलिटी किंवा थिंकिंग सेम नसेल. आणि हिने मालविका केल्यानंतर लाजताना मी तर हिला बघूच नाही शकत आता की अदिती सारंगधर लाजते हे बघूच नाही शकत त्या व्यक्तिरेखेनंतर. वाव, मस्त. पण आज तुम्ही भेटलाच आहात दोघं जण, या निमित्ताने मला विचारायला आवडेल, कधी भविष्यात एकत्र काम करायला आवडेल? हो का नाही? मला का नाही, मी आता मगाशीच म्हटलं जेन्युइनली. कारण मला ती मालिका संपल्यावर ती जोडी पुन्हा रिपीट करावं असं का बरं लोकांना वाटलं नाही, हा मला अजूनही प्रश्न पडतो. पण येस, मज्जा येईल लोकेश बरोबर काम करायला आता. लोकेश दादा? हा, जेन्युइनली का नाही, म्हणजे कारण एक छान, आता तुम्ही पहिल्या एपिसोड पासूनच मित्र असाल. हो. आणि आता इतक्या वर्षात एक छान रॅपो पण आहे, ओळख आहे, एक आर्टिस्ट म्हणून इव्हॉल्व्ह मी झाले होतो, आणखीन समजदार झालेलो आहोत. सो नक्कीच आवडेल. आणि जसं मी की खरंच मला खूप बेसिक प्रश्न पडला की का नाही असं झालं. म्हणजे आपण एक एवढी हिट मालिका, त्यातली 2 कॅरेक्टर्स एवढी, आणि त्यानंतर आपण एकत्र काम कधीच नाही केलं 20 वर्षात, 20-24 वर्षामध्ये, 25 वर्ष. म्हणजे विचारणाही नव्हती झाली एकत्र कामाची? नाही झाली ग, कधीच नाही झाली. माहिती नाही, म्हणजे सुबोधनी आणि मी केलं त्यानंतर बऱ्याचदा काम. येस. पण लोकेश बरोबर केलंच नाही काम. नाही, काहीच नाही. म्हणजे आत्ताही आम्ही काम करू तर भांडणं नाही होणार का? तर होतील, तात्विक वाद होतील किंवा क्रिएटिव्ह लेवलला होतील, कारण दोघं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू. पण त्या भांडणाची पद्धत वेगळी असेल आणि असं हे डेफिनेटली नसेल. सो मजा येईल काम करायला. उलट नाही, आवडेल, नक्कीच आवडेल काम करायला, का नाही आवडणार. तिने सुरुवातीपासून जो सूर पकडलाय रमाचा, तो इंटरव्ह्यूच्या शेवटापर्यंत तिने धरून ठेवलाय. सो वाव यार, खूप मजा आली, मला खरंच मस्त वाटलं. पण ज्या टायटल ट्रॅकचा मी उल्लेख केला, ज्या टायटल ट्रॅकचा उल्लेख तुम्हीही केला, तर मला असं वाटतं की ह्या इंटरव्ह्यूचा शेवट जरा दोघं मिळून गायलात ते टायटल ट्रॅक, तर मी गाईन, हा एडिट करेल हे सगळं गाणं. नाही, गाण्याची जबाबदारी तिच्याकडे आहे. कोरस दे तू, तू सपोर्ट कर. कॅरेक्टर तू लक्षात नाही का समर कसा होता? रमाई तसलीच होती. गाणं बिणं पण एका त्या पार्कच्या प्रेमात पडली होती, त्यामुळे थोडंसं गाणं बिणं बजावणं वगैरे आवडायला लागलं असेल तिला. पण ती वेडी वाटायची मला. अशी कशी त्या पार्कच्या प्रेमात का बरं पडली असेल? मी काही एपिसोड का बरं याच्या प्रेमात पडली असेल ही असा साधा मुलगा, ह्याच्या प्रेमात ती रमा एवढी अशी का? मला गंमत वाटायला. तुम्हालाही पडायचं ना तुमच्या कॅरेक्टर्स बद्दलचे प्रश्न, पण कधी कधी का नाही?
नाही प्रश्न डेफिनेटली पडायचा ना की बरेचदा असं व्हायचं की का, पण अर्थात मी जसं मगाशी म्हणत होतो ना की सगळ्यात मोठा हात त्यांचा पण आहे दिग्दर्शक म्हणून, आणि त्यांच्याकडे त्याची उत्तरं असायची ना, आणि त्यामुळे मजा यायची. शशांक सोळंकी जो आमचा प्रोड्युसर होता ना, तो प्रोड्युसर म्हणून पेक्षा सुद्धा तो क्रिएटिव्ह लेवलला अख्ख्या मालिकेत इन्व्हॉल्व होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे दिग्दर्शकांबरोबर बसायचा त्यांच्याबरोबर. आणि चॅनलची मला वाटतं अल्फा मराठी होतो सुरुवातीला, झी मराठी होतो, त्यांची सुद्धा 100% साथ लाभली ग. मला असं वाटतं तिथली माणसं सुद्धा इतकी मनापासून काहीतरी चांगलं करूया म्हणून एकत्र आलेली होती ना की मजा यायची सगळ्यांना एकत्र काम करायला. येस, चला कोण गाणार आहे टायटल ट्रॅक? आदिती छान गाते काही ती एकदम. गायिका नाही आहे. अरे तू गातेस. गायिका नाही पण तू छान गाशील ती. हां, वाईट नाही गाणार एवढं नक्की. हाच कॉन्फिडन्स एवढा हाच आहे. माफ कर ना. पोस्टी नेचर काय माझं जात नाही. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. क्या बात आहे, खूप मस्त खूप मस्त. थँक्यू. पण थँक्यू सो मच खरंच. आता गायली असं तर मजा आली असते की नाही. अरे बघ हेच. खूप छान, फक्त जरा जरा सुरात गायले जरा असतं. सुरात गायली असते तर मजा आली असते. बघ ना. माफ करा मला, माफ करा, माफ करा मला. मी गाण्याचा प्रयत्न केला, मला माफ करा. गेली आहे तू आमच्या बरोबर इतक्या वर्षांपूर्वी असतीस ना, तुला किती मज्जा आली असती कळत आहे. अरे यार एवढं तिने गायलं चांगलं. गद्य झालं गद्य. गद्य आलं एवढं म्हटलं तिने फक्त. थोडं काय हेच करायचं ना तुम्ही बिचारी वर. आता ती मला बिचारी बिचारी वाटते. वाटते. येस, अगं ती हे करायची आमच्यावर, आता तिने केलं ना ती हे करायची. आम्ही या बिचारे होतो. इंटरव्ह्यूचा मूळ हेतू हाच आहे की मी बिचारी वाटावी. बिचारे आम्ही होतो हे असं ऐकून घ्यायला लागायचं काय काय आम्हाला. आणि काही करता पण यायचं कन्विक्शन का नाही. पैसा है, किसका कन्विक्शन ज्यादा है तू बोल. म्हटलं आता हा काहीतरी छान कॉम्प्लिमेंट होईल. ती वाली मैत्रीच नाही आहे. तू किती छान आहेस रे, किती गोड आहेस रे तू. ही मैत्रीच नाही आहे आमच्यात. आमची मैत्री अशीच आहे, एकमेकांना हिडीस पिडीस करणं ह्याच्यातच प्रेम आहे आणि गंमत आहे त्याच्यामध्ये. ते ना जेवण छान झालं, चव टाकायची राहिली थोडी, जरा कमी पडलं. थोडासा भातासारखा वाटला असता तर मजा आली असती. पण मला म्हणजे परत एकदा की माझा करेक्ट डिसिजन होता फर्स्ट एपिसोड मध्ये तुमच्या Yes. दोघांना How बोलवायचं. sweet. बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या ज्या उलगडल्या, आणि ही मजाक मस्ती सुद्धा आणि हा बिचारा स्वभाव उलगडला. थँक्यू सो मच. लवकर एकत्र काम करा. ऍक्च्युली थँक्यू सो मच, कारण वी ऍक्च्युली रिलिव्ड सर्टन इमोशन्स आणि काही काही सीन्स. पुन्हा एकदा छान एक आठवणीच्या काय गप्पा झाल्या, मजा आली, खूप छान. थँक्यू सो मच. येस, आणि ऑल द बेस्ट. लवकर एकत्र काम करा. हो, हो ग, तिने खरंच. ऑडिशनचं दिलंच आहे मागाशी ती. फक्त काय झालं आता शेवटी ते झालं ना, त्याच्यामुळे जरा पुन्हा पण एकदा मी मी विचार करीन. तुझ्या चित्रपटात मी गावं म्हणून नाही घेतलेलं audition. मी ऍक्टिंग करावं म्हणून तुला सांग. आणि या इंटरव्ह्यूचा मला पडदा इथे चित्रपटाविषयी माझं म्हणणंच नाही. सेटवरती तू करत राहिलीस ना तर बाकीच्यांना काम करणं अवघडून जाईल. त्याच्यासाठी मला नको आहे. मला हा सार्कॅझम खूप आवडला. सेटवर असं करत राहिली म्हणाला. गायला गात फिरत राहिली सेटवर तर काय होणार मला सांग. कसं लोकांनी कॉन्सन्ट्रेट करून काम करायचं. त्यातच लोकांचं काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशनची परीक्षा लागेल की मी गात असताना ते कसा अभ्यास करतात त्या सीनचा आणि कसा चांगला सीन. त्यांना परीक्षेला बसवते. मला बसवायचंय. चला ओके बाय. ओके बाय. पडदा.